जसं मी म्हटलं ना की सांस्कृतिक विभागाचा दिसायला ते केवळ सांस्कृतिक विभाग असं दिसतं, पण त्याच्यामध्ये किती कंगोरे आहेत, किती लेयर्स आहेत हे आपल्याला, मला असं वाटतं की जसं तुम्ही आता केवळ नाट्यगृह हा एक विषय मांडलात, पण त्याच्यामध्ये पण PWDचा भाग आहे किंवा इतर काही गोष्टींचा भाग आहे. तर अशा सगळ्यांची समन्वय साधून हे डिपार्टमेंट चालवणं ही तारेवरची कसरत वाटते का? म्हणजे जितकं हे सोपं दिसतं किंवा हे असं छान रिलॅक्सिंग गमतीशीर असं वाटतं सांस्कृतिक मंत्री म्हणजे अगदी, पण हे मला असं वाटतं ही डेफिनेशन बऱ्यापैकी बदलत चालली आहे. कारण माझ्याकडे सांस्कृतिक विभागाबरोबर माहिती तंत्रज्ञान पण आहे. येस येस अगदी. आणि त्यामुळे एक विरासत आहे सांस्कृतिक, एक विकास आहे, उद्याची भाषा आहे ती माहिती तंत्रज्ञान. आणि देवेंद्रजींचं मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी मला इतक्या मोठ्या प्रमाणात, जे मोदीजी नेहमी म्हणतात विरासत से विकास तक, असं कार्य करण्याची संधी दिली. आणि सांस्कृतिक विभागातच आपण म्हणाल तर त्यामध्ये आपल्याकडे सांस्कृतिक संचालनालय आहे, आपल्याकडे फिल्म सिटी आहे, आपल्याकडे पुरातत्व विभाग आहे, आपल्याकडे पुराभिलेख विभाग आहे. या सगळ्या व्हर्टिकल्स आहेत. 14 कोटी आपल्याकडे अशी कागदपत्र आहेत की जी दुर्मिळ आहेत. त्यांचं डिजिटायझेशन चालू आहे, त्याचं संवर्धन चालू आहे. मी मंत्री झाल्यावर देवेंद्रजींच्या कृपेने BKCत स्वतः राज्याचं पहिलं पुराभिलेख भवन, आर्काइव्स भवन याचा प्लॉट मिळवला, आरक्षण बदललं, त्याच्या कामाला आपण सुरुवात करतो. राज्याचं राज्यस्तरीय म्युझियम नव्हतं, BKCत भूखंड मिळवला, आरक्षण बदललं, त्याचा PMC अपॉइंट केला. आता आपण काही महिन्यात भूमिपूजन करू. राज्याचं, राज्य सरकारचं राज्य म्युझियम संग्रहालय हे आता होतं आहे. मला वाटतं म्युझिओलॉजी आहे, आर्किओलॉजी आहे, इतके विभाग आहेत त्यातले. आणि म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं ना की आताच्या आर्थिक चौकटीत एवढं सगळं काम करणं हेच आव्हान आहे. खरं आहे. आणि तुमच्याकडे तंत्रज्ञान हा भाग देखील आहे. कुठेतरी AIचा वापर करून याच्यामध्ये थोडंसं स्पीडअप किंवा ह्याला थोडंसं अधिक ॲडव्हान्स करण्याचा काही असा मानस आहे का? किंवा 100% आहे. आपण जे गडकिल्ले आपल्या सगळ्यांच्याच प्रयत्नाने, माननीय मोदीजींच्या पुढाकाराने, देवेंद्रजींच्या पाठपुराव्याने आणि आमच्या विभागाने केलेल्या प्रयत्नाने 12 गडकिल्ले आता जागतिक वारसा म्हणून घोषित झाले. 11 महाराष्ट्रातले, एक जिंजीच आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, ज्याला तिथे जाता येत नाही. तिथं टेक्नॉलॉजी आजही आहे, पण AIच्या माध्यमातून अद्यावत काय करता येईल, तिथे गेलेल्याला काय फील येईल बघताना, आणि जो जाऊ शकला नाही त्याला काय मिळेल, चालू आहे काम आमचं. बरं, टेक्नॉलॉजी या सेक्टरमध्ये आजच्या तरुणांसाठी म्हणून तुम्ही काय घेऊन येता हे नक्की ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की आजच्या तरुणांना इतकं आपण म्हणू खुल्या बाहूंनी हे तंत्रज्ञान आव्हान करतं. आणि त्यामुळे मग त्यात मशीन लर्निंग असेल, क्वांटम कम्प्युटेशन असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ब्लॉकचेन असेल, या सगळ्या विषयामध्ये देशातल्या स्पर्धेत राज्य पुढे जावं आणि इथल्या युवकाला त्याच्या नवनवीन रोजगाराच्या संध्या त्याच्या हातात मिळाव्यात, यासाठीची धोरणं बनवून कार्यक्रम करणं हा आमचा अजेंडा आहे. आणि त्यात आम्ही पुढे गेलेलो आहोत. बऱ्याचदा बघितलं जातं की आपला जो तरुण आहे ना हा आउटसोर्सिंगमध्ये अधिक आहे इन्व्हॉल्ड. म्हणजे इतर ज्या परकीय कंपन्या आहेत त्यांच्यासाठी म्हणून काम करणं आणि त्यातून अर्थव्यवस्था अर्थात त्याच्यातही कॉन्ट्रीब्युशन आहे. पण आपण आपली अशी काही, तुम्हाला असं वाटतं का की असं काही सरकारप्रणीत अशा काही प्रशिक्षण आणि त्यातून स्किल्ड लेबर किंवा असं काही आपण हे करू शकतो ज्याचा थेट फायदा सरकारला होईल? आपण तो कार्यक्रम करतोय. आमचं माहिती तंत्रज्ञान विभाग करतंय, आपलं उद्योग विभाग करतंय, कौशल्य विकास विभाग करतंय, काही एकत्रितरित्या आम्ही करतो. आता आपल्या जेवढ्या ITIs आहेत त्याला आपण कन्वर्ट करून मनुष्यबळ आणि कौशल्य निर्मिती केंद्र बनवणं, त्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करणं, रतन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून आपण करतो आहोत. AI युनिव्हर्सिटी आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण करतो आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स आपण केलेला आहे IT विभागाने. उद्योग विभाग त्या ठिकाणी मनुष्यबळ निर्मिती या क्षेत्रातली करण्यासाठी लागणाऱ्या इमारती आणि निधी आणि MIDCचे भूखंड हे सुद्धा आपण देतो. खूप मोठी यादी आहे. आणि या सगळ्यामध्ये सरकार, कारण देवेंद्रजी याच्यावर फोकस्ड आहेत, त्यांना यातली पूर्ण गती आहे, पूर्ण माहिती आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीतल्या या सेक्टरला मग AVGC असेल, ऑडिओ व्हिज्युअल गेमिंग, हे सुद्धा आमच्या सांस्कृतिक विभाग IT विभाग मिळून करत आहे. आपण त्यासाठी केंद्र सरकारशी करार केला. देशातली पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT आहे, जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM आहे, तसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही मुंबईत महाराष्ट्रात आपण केली.
विरोधकांना हे माहिती नाही की ती गुजरात आणि बिहारला नाही, मुंबईत पहिली सुरू झाली. या पद्धतीने आपण काम करतोच आहोत.